नमस्कार. आज 23 सप्टेंबर आणि येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. बऱ्याचशा ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत होईल अशा प्रकारची पावसाची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये हवेची चक्राकार स्थिती आहे आणि जवळपास हे आज पश्चिमेकडे सरकून या ठिकाणी कमी दाबाची क्षेत्राची रात्रीपर्यंत निर्मिती होण्याचा अंदाज आहे. बाष्पाचा पुरवठा देखील महाराष्ट्राकडे वाढेल आणि तिथून पुढे तेलंगणा किंवा दक्षिणेकडील विदर्भ, दक्षिण मराठवाड्याच्या आसपास आल्यानंतर याच्यामध्ये अजून तीव्रता वाढेल आणि हे डिप्रेशनच्या स्वरूपामध्ये जाण्याचा अंदाज आहे. डिप्रेशन म्हणजेच एक चक्रीवादळाची पहिली स्टेप आहे. एक चक्रीवादळच आहे. फक्त चक्रीवादळाच्या स्टेप असतात. डिप्रेशन, डीप डिप्रेशन, त्यानंतर सायक्लोन, सिव्हिअर सायक्लोन अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्टेपमध्ये त्याचं रूप गणलं जातं, जेणेकरून आकलन येतं की याची तीव्रता किती स्वरूपाची आहे. तर हे चक्रीवादळच आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. त्यानंतर राजस्थानवरती हवेची उलटी चक्राकार स्थिती या ठिकाणी पश्चिमेकडच्या विभागामध्ये तयार झालेली आहे आणि या संदर्भाची वारंवार आपण माहिती दिली. आता हवामान विभागाने कळवलेलं आहे की मान्सून जो असेल तर तो माघारी फिरेल. तसं बघितलं तर तो क्रायटेरिया जो पाहिजे होता मान्सून माघारी फिरण्यासाठी, तर तो देखील आता फुलफिल याच्या अगोदरच आपण 13 तारखेच्या नंतर ते 19-20 पर्यंत दिलेला होता. त्याप्रमाणे देखील पूर्ण झालेला होता आणि जे थंड वारे असतील तर ते पश्चिमेकडे पोहोचत होते. परंतु आता हवामान विभागाचा वेगळा क्रायटेरिया असतो, तो त्यांच्या म्हणण्यानुसार टाकतात आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आता अँटीसायक्लोन जे असेल तर चांगल्यापैकी तयार झालेलं आहे. यानंतर जर आपण बघितलं तर आजच्या पावसासंदर्भाची स्थिती, तर काल पावसाचा अंदाज आपण दिलेलाच आहे. परंतु आज जे प्रमुख ठिकाणं असतील की ज्या ठिकाणी विजांचा कडकडाट जोरदार असण्याची शक्यता आहे, म्हणजेच तुफान विजांचा कडकडाट होईल अशा ठिकाणं आपण तुम्हाला आता सांगणार आहोत आणि याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की पावसाची तीव्रता देखील याच ठिकाणी मुसळधार असेल. सोलापूरमध्ये जर बघितलं आपण तर या ठिकाणी अधिकाधिक शक्यता असेल की मुसळधार पाऊस होईल आणि विजांचा कडकडाट देखील अधिक असेल. साताऱ्यामध्ये देखील ही स्थिती असणार आहे. त्यानंतर पुण्यामध्ये देखील आपल्याला अशाच प्रकारचा विजांचा कडकडाट असेल. त्यानंतर अहमदनगरचा दक्षिणेकडील विभाग, बीड, त्यानंतर जालना, परभणी आणि हिंगोलीचा काही विभाग, यासोबतच वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अधिक शक्यता अशी आहे की मुसळधार पाऊस होईल आणि विजांचा कडकडाट अधिक असेल. यानंतर जळगावचा देखील विभाग, त्यासोबत छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील विभाग, यासोबत नाशिकचा देखील पूर्वेकडील आणि मध्येकडीलचा विभाग, यानंतर धुळे, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी देखील तीव्र स्वरूपाच्या गडगडाटाचा पावसाचा अंदाज आहे. यानंतर जर बघितलं आपण मुंबई, ठाणे, त्यासोबत पालघरचा जो काही पूर्वेकडील विभाग आहे या ठिकाणी अधिक आणि नाशिकच्या देखील दक्षिणेकडील विभागामध्ये मुसळधार पावसासह जोरदार गडगडाट असेल. यानंतर किनारपट्टीला देखील ही स्थिती आपल्याला बघायला मिळेल आणि घाटाच्या संपूर्ण विभागामध्ये मुसळधार पाऊस आजपासून सक्रिय होणार आहे आणि गडगडाट देखील चांगल्यापैकी असेल. यानंतर सांगलीच्या देखील पूर्वेकडील विभागामध्ये जोरदार गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. यानंतर मराठवाड्याची अजून स्थिती बघितली तर लातूरमध्ये देखील मुसळधार पाऊस आणि या ठिकाणी गडगडाट होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर नांदेडच्या देखील दक्षिणेकडील विभागामध्ये जास्तीत जास्त शक्यता असणार आहे. या व्यतिरिक्त चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यासोबत जो तीव्र स्वरूपाचा गडगडाट असेल तर भंडारा, यासोबत गोंदिया, नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी असणार आहे. आपण जे तुम्हाला अगोदर ठिकाणं सांगितली, हे संपूर्ण जे ठिकाणं सांगितलेले आहेत, तर या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गडगडाट होण्याचा अंदाज आहे. ज्या अर्थी इथं गडगडाट तीव्र स्वरूपाचा असेल त्या अर्थी या ठिकाणी मुसळधार किंवा जोरदार पाऊस या ठिकाणी बरसण्याची जास्तीत जास्त शक्यता असणार आहे. तर अशा प्रकारचा एकंदरीत अंदाज आहे. आशा करतो आपल्याला दिलेला अंदाज आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.